तर हाय हॅलो मंडळी, आज आपण हॅरी पॉटर चेंबर ऑफ सिक्रेट्स या सेकंड मूवीची स्टोरी बघणार आहोत. तसं मी हॅरी पॉटरचे 7ही पार्ट्स कव्हर करणार आहे. चेंबर ऑफ सिक्रेट्सची कहाणी हॅरी पॉटरच्या पहिल्या मूवीपासून कंटिन्यू होते, जिथे हॅरी पॉटर त्याच्या काका काकूंच्या घरी समर वॅकेशन घालवत असतो. त्याचे काका त्याला म्हणतात की कोणत्याही प्रकारची गडबड नाही झाली पाहिजे, माझे खास मित्र येत आहे. हॅरी आपल्या खोलीत चालला जातो. हॅरी जेव्हा त्याच्या खोलीत येतो तेव्हा तिथे एक वेगळा जीव उड्या मारत असतो, ज्याचं नाव डॉबी असतं. डॉबी हा एक घरातला जिनी असतो. तो हॅरीला सावध करतो की तू या वर्षी हॉगवर्ट्सला नको जाऊ, कारण हा तुझ्यासाठी रचलेला एक डाव आहे. हॅरी विचारतो की कसला डाव. डॉबी म्हणतो की हे मी तुला नाही सांगू शकत, पण हॅरी पॉटर त्याची गोष्ट नाही ऐकत. तो म्हणतो की तो हॉगवर्ट्सला नक्की परत जाणार. म्हणून डॉबी त्याच्या घरी आलेल्या पाहुण्यांना त्रास द्यायला त्यांच्या डोक्यावर जादूने एक केक घेऊन जातो आणि हॅरीला म्हणतो की जर तू माझी गोष्ट नाही ऐकलीस तर मी हा केक त्यांच्या डोक्यावर टाकणार. तसं हॅरी त्या केकला पडण्यापासून थांबवत असतो, पण केक आलेल्या गेस्टवर पडतो, ज्याने त्याचे काका वर्नॉन खूप चिडले असतात आणि ते हॅरीला त्याच्या खोलीत बंद करतात व सोबतच खिडकी बाहेर लोह्याचा ढाचा फिट करतात, ज्याने हॅरी तिथून कुठेच जाऊ नाही शकणार. पण त्याच रात्री रॉन विजली त्याच्या भावांसोबत फ्लाइंग कारमध्ये येतो आणि हॅरीला त्याच्या फॅमिलीपासून वाचवून स्वतःच्या घरी आणतो. आता त्यांना हॉगवर्ट्स स्कूलमध्ये पुन्हा जायचं असतं, म्हणून सगळे पुस्तक घ्यायला डायगेन ॲलीमध्ये जातात, जिथे त्यांना स्लिदरिन हाऊसचा ड्रेको मॅल्फॉय आणि त्याचे बाबा लुशियस मॅल्फॉय भेटतात. लुशियस रॉन विजलीच्या घरच्यांचा गरीब म्हणून अपमान करतो आणि रॉनची बहीण जिनी विजली, जिचं हॉगवर्ट्समध्ये नुकतंच ऍडमिशन झालं असतं, तिच्याकडून एक पुस्तक घेतो आणि म्हणतात की तुम्ही या स्वस्त पुस्तकांव्यतिरिक्त अजून काय पण घेऊ शकता. यानंतर ते पुस्तक वापस ठेवतात. आता त्यांची समर वॅकेशन संपली असते आणि सगळ्यांना हॉगवर्ट्स वापस जायचं आहे, म्हणून रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर सगळे एक एक करून हॉगवर्ट्स स्टेशनकडे जात असतात. पण जेव्हा हॅरी जायचा प्रयत्न करतो तेव्हा तो आणि रॉन स्टेशनवर नाही जाऊ शकत. स्टेशनवर अडकल्याने ते हॉगवर्ट्स ट्रेनला नाही पकडू शकत. पण रॉनकडे त्याच्या बाबांची फ्लाइंग कार असते, ज्याच्या मदतीने ते उडून हॉगवर्ट्ससाठी निघतात. त्यांना रस्त्यात खूप अडचणी येतात. त्या गाडीचा इन्व्हिजिबिलिटी बूस्टर पण बंद झाला असतो, ज्याने मगल्स म्हणजे साधे लोक पण त्यांना पाहून घेतात. पण शेवटी ते कसेबसे हॉगवर्ट्स शाळेत पोहोचतात. हॉगवर्ट्समध्ये दुसऱ्या दिवशी त्यांना शिकवायला नवीन टीचर येतात, ज्यांचं नाव लॉकहार्ट असतं, जे त्यांना डिफेन्स अगेन्स्ट डार्क आर्ट शिकवणार असतात. ते क्लासमध्ये खूप साऱ्या मॅजिक फेरीजला सोडतात, पण जेव्हा कोणीही त्या फेरीजला कंट्रोल नाही करू शकत तेव्हा ते स्वतः त्या फेरीजला बंद करायचा प्रयत्न करतात. पण त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही आल्याने ते स्वतः घाबरून क्लास सोडून पळून जातात. हर्मायनी मग हुशारीने एक मंत्र म्हणते, ज्याने ती सगळ्यांना कंट्रोल करते, कारण हर्मायनी क्लासमध्ये सर्वात हुशार मुलगी असते. आता हॅरीला कॉरिडॉरमधून एक वेगळाच आवाज यायला लागतो. तो या आवाजाबद्दल हर्मायनी आणि रॉन विजलीला सांगतो, पण त्यांना तो आवाज ऐकू नाही येत आणि पुन्हा तोच आवाज हॅरीला ऐकू येतो. हॅरी म्हणतो की तिथे काहीतरी वाईट घडणार आहे आणि जेव्हा ते त्या आवाजाला फॉलो करत एका खिडकीजवळ येतात, ते पाहतात की खूप सारे स्पायडर्स एका लाईनमध्ये खिडकीतून बाहेर चालले आहेत. हॅरी म्हणतो की स्पायडर्स असे लाईन कधीच नाही बनवत आणि ते भिंतींवर पाहतात की कोणीतरी रक्ताने लिहिलं असतं, द चेंबर ऑफ सिक्रेट्स हॅज बीन ओपन्ड, एनिमीज ऑफ द एअर बी वेअर. म्हणजेच रहस्यमय तळघर उघडलेलं असून दुश्मनी करणारे लोक सावध राहा. आणि हे सगळं फिल्च याच्या मांजरीला मारून लिहिलं असतं. तेव्हा तिथे सगळे स्टुडंट्स आणि फिल्च सुद्धा आला असतो. स्वतःच्या मांजरीला मेलेलं पाहून त्याला खूप राग येतो. त्याला वाटतं की हॅरी पॉटरनेच त्याला मारला आहे. तो हॅरीला धमकवत असतो, पण तिथे हेडमास्टर डंबलडोर येतात. ते म्हणतात की तुझी मांजर मेली नाही, फक्त तिला मंत्रांनी बेशुद्ध केलं आहे. आता हॉगवर्ट्समध्ये पुन्हा एकदा क्विडिचचा गेम भरतो. स्लिदरिन हाऊसचा नवीन सीकर ड्रेको मॅल्फॉय असतो, जेव्हा की ग्रिफिंडॉर हाऊसचा हॅरी पॉटरच. हॅरी यावेळेस पण गोल्डन स्निच म्हणजेच सोनेरी बॉलला पकडून घेतो, पण असं करताना त्याचा हात मोडला असतो. जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा रात्री पुन्हा तोच लहान जिनी डॉबी त्याला भेटायला येतो आणि हॅरी पॉटरला म्हणतो की माझ्यामुळे तुला हॉगवर्ट्सची ट्रेन नाही सापडली, माझ्यामुळे क्विडिच मॅचमध्ये तू झाडूवरून पडलास, कारण मला नाही पाहिजे होतं की तू हॉगवर्ट्समध्ये थांबावं, कारण मला माहिती होतं की तुझ्यावर संकट येणार आहे. हॅरी त्याला विचारतो की या सगळ्या मागे कोण आहे. डॉबी म्हणतो की मी त्याचं नाव नाही घेऊ शकत व हे म्हणून तो तिथून गायब होतो. आता सगळे लोक दुसऱ्या दिवशी प्रोफेसर मेगॉनिगलच्या क्लासमध्ये जातात, जिथे हर्मायनी त्यांना विचारते की तुम्ही आम्हाला चेंबर ऑफ सिक्रेट बद्दल सांगू शकाल. प्रोफेसर म्हणते की आजपासून हजारो वर्षापूर्वी हॉगवर्ट्स शाळेची स्थापना 4 जादूगरांनी एकत्र येऊन केली होती. त्यांनी 4 वेगळे हाऊसेस बनवले. यामधून स्लिदरिन हाऊस म्हणजेच नाग शक्तीवाल्यांना वाटत होतं की या शाळेत मगल्सला शिक्षण नाही दिलं जावं. मगल्स त्यांना म्हणतात जे जादूगरांच्या फॅमिलीमधून नसतात, पण बाकीचे 3 हाऊस त्यांच्या विचारावरून सहमत नसतात. म्हणून स्लिदरिनचा जादूगार राघवन इथून चालले गेले. असं म्हटलं जातं की त्याने याच शाळेत तळघरात अशी भुयार बनवली होती, ज्याला त्याने कायमचं बंद केलं आणि ज्याचं नाव
चेंबर ऑफ सिक्रेट्स म्हणजेच रहस्यमय तळघर होतं. त्याने म्हटलं होतं की जोपर्यंत स्लिदरिन मधला खरा जादूगार तिथे नाहीयेत तोपर्यंत तो चेंबर नाही उघडणार, कारण एक खरा त्याचा वंशज त्या चेंबरला उघडू शकतो. आणि चेंबर उघडल्यानंतर जो प्राणी त्याच्या आत कैद आहे तो बाहेर आल्यावर मगल मुलांना संपवून टाकेल. तसं शाळेमध्ये त्या चेंबरचा शोध घेतला होता, पण कोणालाही कसल्याच प्रकारचं तळघर नाही सापडलं. हॅरी, रॉन आणि हर्मायनीला वाटत असतं की चेंबरचं दार उघडलं आहे. आता डार्क आर्ट्स क्लासमध्ये हार्टलॉक आणि स्नेप मुलांना डिफेन्सची ट्रेनिंग देत असतात. तेव्हा तिथे मॅल्फॉय हॅरीवर एक साप टाकतो जो एका मुलावर हल्ला करणार असतो, पण तेव्हा हॅरी तिथे त्याच्याशी बोलायला लागतो, ज्याने तो साप डिस्ट्रॅक्ट होतो आणि मग प्रोफेसर स्नेप तिथे येऊन त्या सापाला संपवतात. क्लास नंतर हर्मायनी हॅरीला सांगते की तू सापाशी बोलत होतास. हॅरी म्हणतो की असं कसं होऊ शकतं, मला सापांची भाषा नाही येत. हर्मायनी म्हणते की आता सगळे हेच समजत आहे की तू नागशक्ती म्हणजेच स्लिदरिनचा खरा वंशज आहेस, जो चेंबर ऑफ सिक्रेट्स उघडू शकतो. म्हणून ते सगळे चेंबर ऑफ सिक्रेट्सचं खरं कारण शोधायला निघतात, ज्याने हॅरी आणि रॉन स्लिदरिनच्या ड्रेको मॅल्फॉयचे खास मित्र क्रॅब आणि गॉयलचं रूप घेऊन घेतात आणि स्लिदरिनच्या कॉमन रूम मध्ये येतात. ड्रेको त्यांना त्यांचा मित्र समजून त्यांना सांगतो की माझे बाबा लुशियस मॅल्फॉयनी मला एकदा सांगितलं होतं की आजपासून 50 वर्ष आधी एक चेंबर ऑफ सिक्रेट्स उघडला होता आणि त्यावेळेस पण एका मुलीचा मृत्यू झाला होता, जी पण एक मगल मुलगी होती, म्हणजे ती जादूगाराच्या घरातून नव्हती. सोबतच हॅरीला हेही माहिती पडतं की ड्रेको स्लिदरिनचा वंशज नाही आहे, ज्यावर त्यांना डाऊट होता. तिथून निघून ते वॉशरूम मध्ये परत येतात, जिथे एक मुलीचा आत्मा राहत असतो. ते तिला विचारतात की तुझा मृत्यू कसा झाला. ती सांगते की कोणीतरी माझ्या डोक्यावर डायरी फेकून मारली होती. तिथे ती डायरी सुद्धा असते. जेव्हा हॅरी त्या डायरीला उचलतो तेव्हा त्याचे सगळे पेजेस रिकामे असतात. त्या डायरीवर काहीच लिहिलं नसतं, पण डायरीच्या मागे एक नाव लिहिलं असतं आणि ते नाव असतं टॉम रिडल. रॉन विजली म्हणतो की मी एका ट्रॉफीवर हे नाव पाहिलं होतं. ही डायरी टॉम रिडलला आजपासून 50 वर्षा पहिले त्याच्या चांगल्या सर्व्हिस बद्दल दिली गेली होती, पण यानंतर तो कुठे गेला कोणालाच नाही माहीत. आणि ड्रेको मॅल्फॉयच्या बोलण्यावरून आजपासून 50 वर्षापूर्वी चेंबर ऑफ सिक्रेट्स उघडलं गेलं, म्हणजेच टॉम रिडल आणि चेंबर ऑफ सिक्रेट्सचं काहीतरी कनेक्शन आहे. रात्री हॅरी टॉमच्या डायरीमध्ये लिहितो माय नेम इज हॅरी पॉटर. तेव्हा डायरीवर स्वतःहून उत्तर लिहून येतं, कारण टॉम रिडल डायरीमधून हॅरीला उत्तर देत असतो. यानंतर हॅरी लिहितो तुला चेंबर ऑफ सिक्रेट्स बद्दल काही माहिती आहे. तो म्हणतो की तुला सांगू नाही शकत, पण मी दाखवू शकतो. आणि तो त्याला आजपासून 50 वर्षापूर्वीचा फ्लॅशबॅक दाखवतो, जिथे टॉम रिडल हॅग्रीड जवळ जातो आणि हॅग्रीडवर आरोप लावतो की त्या प्राण्याला तूच शाळेत आणला आहेस. हॅग्रीड म्हणतो की मी असं काहीच नाही केलं. तेव्हा टॉम रिडल त्याच्या वॉन्डनी त्या बॉक्सला उघडतो, ज्याच्या आतमध्ये ॲरागॉग नावाचा एक स्पायडर असतो, जो तिथून पळून जातो. आता हॅरी पॉटरला वाटतं की आजपासून 50 वर्षापूर्वी चेंबर ऑफ सिक्रेटचा दरवाजा हॅग्रीडनेच उघडला होता. पण जेव्हा तो ही गोष्ट हर्मायनी आणि रॉनला सांगतो तेव्हा हर्मायनी म्हणते की असं नाही होऊ शकत, हॅग्रीड आपला मित्र आहे. तेव्हा तिथे नेव्हिल धावत येतो आणि तो हॅरीला म्हणतो की लवकरात लवकर त्याच्या कॉमन रूममध्ये चला. हॅरी जेव्हा त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा तो पाहतो की त्याच्या रूमचा कोणीतरी बेकार हाल करून ठेवला आहे. कोणत्या तरी व्यक्तीने त्याच्या खोलीची झडती घेतली असते आणि त्यानेच टॉम रिडलची डायरी चोरून नेली असते. स्कूलमध्ये पुन्हा क्विडिच गेम सुरू होणार असतो, पण त्यामध्ये प्रोफेसर मॅगोनिगल त्यांना भेटते आणि हॅरीला सांगते की आजची मॅच कॅन्सल झाली आहे व ती त्याला आणि रॉनला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, जिथे हर्मायनी असते, जिची पूर्ण बॉडी फ्रीज झाली असते. आणि असं हॉगवर्ट्समध्ये तिसऱ्यांदा घडलं असतं. यानंतर रॉन आणि हॅरी हॅग्रीडकडे जातात. तो त्यांना सांगतो की उत्तर पाहिजे असेल तर जंगलात स्पायडर्सचा पाठलाग करा. त्यामुळे ते लोक स्पायडर्सच्या मागे मागे जातात, जिथे त्यांची टक्कर एक खूप मोठ्या स्पायडर ॲरागॉगशी होते. आणि हा तोच स्पायडर असतो जो 50 वर्षापूर्वी हॅग्रीडच्या बॉक्समधून पळाला होता. तो त्यांना सांगतो की हॅग्रीड खरं सांगतोय. हॅग्रीडने 50 वर्षापूर्वी चेंबर ऑफ सिक्रेट्स नाही उघडला. हॅरी त्याला विचारतो की काय तूच तो प्राणी आहे काय जो सगळ्यांना मारत आहे. ॲरागॉग सांगतो की मी तो नाही आहे. त्या प्राण्याचा जन्म त्या चेंबरमध्ये झाला, जो खूप जास्ती भयानक आहे. स्पायडर्सला त्या प्राण्याची भीती आहे, म्हणून सगळे स्पायडर्स हॉगवर्ट्स सोडून या जंगलात आले आहेत. आता हॅरी आणि रॉनला खूप सारे स्पायडर्स घेरतात आणि त्यांना खाणार असतात, पण फ्लाइंग कार वेळेत पोहोचते आणि हॅरी आणि रॉनला तिथून वाचवून बाहेर घेऊन जाते. हॅरी आता हर्मायनीला भेटायला जातो आणि तो तिच्या हाताला हात लावतो. तेव्हा तो पाहतो की तिच्या हातात कसला तरी कागद आहे, ज्यात लिहिलं असतं की जगाचा सर्वात भयंकर प्राणी आहे बॅसिलिस्क, म्हणजेच कालदृष्टी, जो कितीतरी हजार वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. स्पायडर्स त्याला पाहून घाबरतात. कालदृष्टीची नजर कोणावर पडताच त्याचा मृत्यू होतो. रॉन विचारतो की मग हर्मायनी आणि बाकीचे लोक आतापर्यंत कसे जिवंत आहेत. हॅरी पॉटर म्हणतो कारण या तिघांनी कालदृष्टी नागाला डायरेक्ट नसल पाहिलं. हर्मायनीने त्याला लहानच्या मिररमधून पाहिलं होतं आणि बाकीच्या 2 मुलांनी
त्याला कोणत्या तरी वस्तू वापरूनच पाहिलं असावं आणि हा प्राणी एक मोठा सापच असू शकतो, कारण मी त्याच्या आवाजाला ऐकू शकतो. रॉन विचारतो की जर तो मोठा साप आहे तर आजपर्यंत त्याला कोणी पाहिलं कसं नाही. हॅरी पॉटर म्हणतो की हर्मायनीने याचं उत्तरही दिलं आहे, पाईप्स. म्हणजे तो साप तळघराच्या पाईप्स मध्ये राहतो. आता शाळेत अजून एक घटना होते, जी रॉन विजलीची बहीण जिनी विजली असते, जिला कालदृष्टी या सापाने उचलून नेलं असतं आणि त्याने भिंतींवर एक मेसेज सुद्धा लिहिला असतो, हर स्केलेटन विल लाय इन द चेंबर फॉर एव्हर. म्हणजेच तिचा सांगाडा तळघरात आयुष्यभर दबून राहील. आता हॅरी आणि रॉन प्रोफेसर हार्टलॉक जवळ येतात, जे पॅकिंग करून तिथून पळून जाणार असतात. कारण हॅरीला कळलं असतं की हार्टलॉक एक खरा टीचर नसून एक ढोंगी आहे, जो दुसऱ्यांनी केलेल्या कामांचं श्रेय स्वतःकडे घेत असायचा. ते हार्टलॉकला जबरदस्ती वॉशरूमकडे आणतात, जिथे त्या मुलीचा आत्मा असतो, जी आजपासून 50 वर्ष पहिले गेली होती. हॅरी तिला विचारतो की तुझ्या मृत्यूच्या वेळेस तू काय बघितलंस. ती सांगते की मी त्या सिंग जवळ 2 मोठे डोळे पाहिले होते. जेव्हा ते सिंग जवळ जातात त्याच्यावर एक सापाचं चिन्ह असतं. रॉन हॅरीला म्हणतो की तू सापांच्या भाषेत काही बोल, आणि जेव्हा हॅरी म्हणतो त्यांना सिंगच्या आत रस्ता सापडतो. तिघेही त्याच्या आत चालले जातात, पण हार्टलॉक आतमध्ये खूप गडबड करतो, ज्यामुळे रॉन आणि हार्टलॉक दगडांमध्ये फसले असतात. आता हॅरी पॉटरला तिथून एकटंच पुढे जावं लागतं. तो चेंबर उघडून आतमध्ये जातो, जिथे त्याला रॉनची बहीण जिनी विजली बेशुद्ध अवस्थेत सापडते. इथेच टॉम रिडल सुद्धा असतो, जो हॅरी पॉटरला सांगतो की हॉगवर्ट्समध्ये होणाऱ्या सगळ्या घटना जिनी विजली करत होती आणि तिनेच चेंबर ऑफ सिक्रेटला उघडलं होतं, कारण तिला मी माझ्या ताब्यात ठेवलं होतं. पण तिला डायरी मधले पॉवर्स भीती द्यायला लागले, म्हणून तिने डायरी वॉशरूम मध्ये फेकून दिली, जी डायरी नंतर तुला सापडली. मी तुला भेटायला आतुर होतो हॅरी पॉटर. हॅरी म्हणतो की तुला माझ्याशी काय काम होतं. तेव्हा तो स्वतःचं पूर्ण नाव लिहितो, टॉम मार्वोलो रिडल, जो एक ॲनाग्राम असतो. यानंतर सगळे लेटर शफल होतात आणि तिथे लिहून येतं, आय एम वॉल्डेमॉर्ट. म्हणजेच टॉम रिडलच लॉर्ड वॉल्डेमॉर्ट होता, ज्याने हॅरी पॉटरच्या आई बाबांना संपवलं होतं आणि त्याच्या डोक्यावर तो स्कार दिला होता. पण 50 वर्ष आधी त्याने त्याचं नाव वॉल्डेमॉर्ट ठेवलं, कारण जेव्हा त्याने हॅरीला मारायचा प्रयत्न केला होता तो त्याला नाही मारू शकला. तो हॅरी पासून हारला होता, म्हणून तो हॅरीला कोणत्याही परिस्थितीत मारणार असतो. आणि तो सांगतो की टॉमच स्लिदरीनचा खरा वंशज आहे. टॉम रिडल म्हणजेच वॉल्डेमॉर्ट नाग भाषा वापरून कालदृष्टी या नागाला बोलवतो, जो हॅरी पॉटरवर हल्ला करत असतो. तो हॅरीला मारणार असतो, पण तेव्हाच डंबलडोरचा फिनिक्स पक्षी तिथे उडून येतो, जो कालदृष्टीचे डोळे फोडतो. पण आताही तो खूप शक्तिशाली असतो. तो त्याच्या पॉवर्सने हॅरीचा पाठलाग करतो. हॅरी पॉटर बेकार फसला असतो, पण संकटाच्या वेळेस हॅरीला गॉड्रिक ग्रिफिंडोर या जादूगराची तलवार मिळते, ज्याला फिनिक्स पक्षी घेऊन आला असतो. तो त्या तलवारीला घेतो आणि कालदृष्टीशी लढायला लागतो. हॅरी तलवारीला कालदृष्टीच्या डोक्याच्या आर पार करतो, पण त्याचा एक विषारी दात हॅरीच्या हातात फसला असतो, ज्याने तो जखमी होतो. त्याच्या शरीरात आता विष पसरत असतं. तो जिनी जवळ वापस येतो आणि इथे टॉम रिडल म्हणजेच वॉल्डेमॉर्ट त्याला म्हणतो की पाहिलंस, एक साधा पुस्तक किती त्रास देऊ शकतं. ते पुस्तक जिनीच्या हातात असतं. हॅरी समजून जातो की टॉम रिडलच्या पॉवर्सचा त्या डायरी सोबत कोणता तरी कनेक्शन नक्कीच आहे, म्हणून तो कालदृष्टीच्या दाताने डायरीला खुपसतो, ज्याने टॉम रिडल हा जखमी होतो. तो हॅरीला थांबवत असतो, पण हॅरी पुन्हा त्याच्यावर हल्ला करतो, ज्याने टॉम रिडल म्हणजेच वॉल्डेमॉर्ट याचं शरीर नष्ट होणार असतं आणि थोड्याच वेळात तो त्या जगातून गायब झाला असतो. हॅरी पॉटरनी पुन्हा एकदा त्याला हरवलं असतं. त्याच्या गायब झाल्याच्या नंतर तो जिनी जवळ येतो, पण आता हॅरीच्या आत विष पसरल्याने तो मरणार असतो. तेव्हा तिथे डंबलडोरचा फिनिक्स पक्षी येतो आणि तो हॅरीच्या घावावरती त्याच्या डोळ्यामधले अश्रू टाकतो. फिनिक्स पक्षीचे अश्रू कोणत्याही घावाला ठीक करू शकतात. त्यांच्यात हिलिंग पॉवर्स असतात आणि हॅरी पॉटर यामुळे पूर्णपणे ठीक झाला असतो. आता डंबलडोर रॉन आणि हॅरीला आपल्या ऑफिसमध्ये बोलवतात आणि त्या दोघांना शाबासकी देतात. सोबतच ते रॉनला एक लेटर देतात आणि म्हणतात की एका घुबड्याच्या मदतीने ॲस्काबान जेलमध्ये या चिठ्ठीला पोहोचव, ज्याने ते हॅग्रिडला सोडून देणार. तसं सगळ्यांना हे वाटत असतं की त्या सगळ्यांच्या मागे हॅग्रिड आहे, म्हणून त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. रॉन तिथून चालला जातो. डंबलडोर हॅरीला म्हणतात की तळघरात तू माझ्याविषयी जो प्रामाणिकपणा दाखवलास, म्हणूनच माझा फिनिक्स पक्षी तुझ्यापर्यंत पोहोचू शकला. ते त्याला हेही सांगतात की जेव्हा तू लहान होतास आणि वॉल्डेमॉर्टने तुला मारायचा प्रयत्न केला होता, त्याने तुझ्या डोक्यावर एक घाव दिला होता. तेव्हा त्याने त्याचे काही पॉवर्स पण तुला दिले होते, म्हणूनच तू सापांची भाषा समजून बोलू शकतो. आता इथे ड्रेको मॅल्फॉयचे बाबा लुशियस मॅल्फॉय येतात, ज्याला या गोष्टीचा राग असतो की हेडमास्टर डंबलडोर, ज्यांना शाळेतून काढण्यात आलं होतं, हॅरी पॉटरच्या मुळे त्यांना त्यांचा पद वापस मिळालं आहे. डंबलडोर लुशियस मॅल्फॉयला म्हणतात की मला खूप दुःख होतं की काही लोक वॉल्डेमॉर्टच्या वस्तूंना साध्या भोळ्या स्टुडंट्स पर्यंत पोहोचवत आहे. लुशियस मॅल्फॉय तिथून चालला जातो
आणि तेव्हाच हॅरी टॉम रिडलची डायरी घेऊन लुशियस मॅल्फॉय जवळ जातो आणि त्याला म्हणतो की जेव्हा पुस्तकांच्या दुकानात जिनी विजलीकडून ते पुस्तक घेतलं होतं आणि त्याला बदलून स्वतःची डायरी ठेवली होती तेव्हा मी तुम्हाला पाहिलं होतं. तो डायरीला लुशियसला देऊन देतो. लुशियस मॅल्फॉयचा घरगुती जिनी म्हणजेच डॉबी सुद्धा असतो, जो दरवेळेस हॅरी पॉटरचा प्राण वाचवायचा प्रयत्न करत होता. लुशियस त्याला म्हणतो की जर तू पाहिलं होतंस तर सिद्ध करून दाखव की ती डायरी मीच बदलली. तो त्या डायरीला डॉबीला देऊन तिथून जात असतो. तेव्हा हॅरी डॉबीला डायरीला उघडायला सांगतो आणि जेव्हा तो डायरी उघडतो त्याच्या आत हॅरी पॉटरचा सॉक्स असतो, ज्याला पाहून डॉबी आनंदात असतो. तो म्हणतो की मास्टर हॅज गिवन मी अ गिफ्ट. आणि आता रूल्समुळे डॉबी लुशियस मॅल्फॉयचा जिनी नसून हॅरी पॉटरचा जिनी झाला असतो, कारण त्याच्या मास्टरनी त्याला कपडे गिफ्ट केले असतात. हॅरीची हुशारी पाहून लुशियसला खूप राग येतो. तो हॅरीवर हल्ला करणार असतो, पण तेव्हा त्याच्यासमोर डॉबी उभा होतो, जो आता हॅरीचा जिन बनला असतो आणि तो त्याच्या पॉवर्सनी त्याला दूर फेकतो, म्हणून त्याला तिथून जावं लागतं. यानंतर हर्मायनी आणि बाकी बेशुद्ध झालेल्या मुलांना एक खास काढा दिला जातो, ज्याने सगळे ठीक झाले असतात. हॅग्रिड सुद्धा जेलमधून वापस आला असतो आणि चेंबर ऑफ सिक्रेट्स याची स्टोरी इथेच संपते. मित्रांनो, तुम्हाला जर हॅरी पॉटरची सगळी सिरीज पाहायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की चेकआउट करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा, ज्याने तुम्हाला असेच भन्नाट व्हिडिओज पाहायला मिळतील. तोपर्यंत पाहत रहा चित्रपट इन्साइट्स.